कौटुंबिक वादातून मातेने आपल्या पोटच्या 2 मुलांसह विहिरीत जीवन संपवले. बुधवारी रात्री 7:30 नंतर सांगोला तालुक्यातील घेरडीत ही घटना घडली. वैष्णवी आशिष यमगर वय 28, तेजश्री आशिष यमगर वय 3.5 महिने आणि रुद्राक्ष आशिष यमगर वय 15 महिने अशी त्यांची नावे आहेत. बुधवारी रात्री कुटुंबातील ही मंडळी जेवण करीत बसली होती. वडील आशिष सोबत जेवणाऱ्या पोटच्या 2 मुलांना वैष्णवीने ताटावरून उठवले. त्यांना झोपू घालते म्हणत घराबाहेर आणले आणि त्यांच्या विहिरीत जीवन संपवले. मृत वैष्णवीचे वडील बाळू बाबूराव थोरबोले, राहणार शिरनांदगी, तालुका मंगळवेढा यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. आशिष यमगर हा मुंबईत ट्रेलरवर ड्रायव्हर म्हणून नोकरी करतो. त्यामुळे तो पत्नी वैष्णवी, मुलगी तेजश्री आणि मुलगा रुद्राक्ष असे मिळून मुंबईत कुटुंबासह राहतात. सोमवारी कर्नाटकी बेंदूर सणानिमित्त आशिष कुटुंबासह गावी खेरडीला आला होता. दरम्यान पती पत्नीत कौटुंबिक वाद झाला, त्यामुळे वैष्णवी चिडून होती. बुधवारी रात्री 7:30 वाजता यमगर कुटुंबीय एकत्रित बसून घरात जेवत असताना संतापलेल्या वैष्णवीने दोन्ही मुलांना घराबाहेर नेले. बराच वेळ झाला तरी वैष्णवी परत आली नाही, म्हणून यमगर कुटुंबातील इतर सदस्यांनी तिला आवाज दिला असता कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. रात्री विहिरीत मृतदेह मिळून आले.